मित्रांनो नमस्कार, माझं नाव सचिन कोरडे, राहणार राऊरी, जिल्हा अहिल्यानगर। मी आज आलो आहे मुळा डॅम अहिल्यानगर येथे। मी आज तुम्हाला मुळा डॅम बद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो। प्लीज तेवढी ऐकण्याची तुम्ही हे तयारी दाखवा। हा तर मित्रांनो, हे जे मी समोर तुम्हाला दाखवत आहे या आहेत मुळा धरणाच्या 11 मोऱ्या। या धरणाची क्षमता आहे 26 TMC पैकी धरण जे आहे ते 24 TMC आज रोजी भरलेला आहे। आज तारीख आहे 1 ऑगस्ट 2025। हा व्हिडिओ मी आत्ता जस्ट बनवत आहे आणि हा माझा लाईफमधला पहिला व्हिडिओ आहे। हा तर मित्रांनो, हे जे मी तुम्हाला समोर बिल्डिंग दाखवत आहे, तर ही बिल्डिंग जी आहे ती ही डावा कालवा आणि उजवा कालवा जो आपला पाट असतो, पाट आपण ज्याला पाट म्हणतो, हा पाटाचं ही बिल्डिंग आहे। या ठिकाणून पाटाला पाणी सोडलं जातं किंवा त्यावरचं नियंत्रण ठेवलं जातं। सोबतच मी तुम्हाला सांगू इच्छितो, शेजारी जी भिंत आहे, ही तुम्हाला व्हिडिओमध्ये भिंत दिसत असेल, तर ती भिंत जी आहे ती 26,000 TMC जी कॅपॅसिटी आहे ती पूर्ण झाल्यानंतर फक्त काळापट्टा बघा। आता तुम्ही बघू शकता, काळापट्टा जो आहे भिंतीला तो फक्त माझ्या मते 2 फूट राहिलेला आहे। हे धरण जे आहे ते 90% भरलेलं आहे। 10 लक्ष घनफुटाची क्षमता आहे। 26 TMC म्हणतो आपण त्याला, पैकी 10 लक्ष घनफूट आज रोजी भरलेला आहे। हा मित्रांनो, अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे असं, आता जो मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये, हे आहेत मच्छी पालनाचे हे केज, याला केज म्हटलं जातं। या ठिकाणी आपली चिलपी जी मच्छी असती त्यांचे बीज पालन केलं जातं, म्हणजे छोटी छोटी मच्छी त्या केजमध्ये, पिंजऱ्यामध्ये सोडून त्यांचं हे केलं जातं। ही केज जी आहे ती भरपूर मोठी आहे, परंतु आता ह्या स्पॉटवरून मी तुम्हाला दाखवू शकत नाही। हे डोंगराच्या पलीकडे त्यांचा खूप मोठा एरिया आहे। इथे किमान 50 ते 100 केज असतील, अशा खूप मोठा टर्नओव्हर आहे त्यांचा। साधारण 100 रुपये किलोनी चिलापी विकली जाते इथे। आता जे मी तुम्हाला दाखवत आहे ते आहे इथलचं, हे आहे वॉटर फिल्टर करायचं फिल्टर मशीन। या ठिकाणून हे जे पाणी आहे धरणातील, हे सगळं तिथे त्या ठिकाणी जातं। त्या ठिकाणी सगळं हे केलं जातं, वॉटर फिल्टर केलं जातं आणि ते आजूबाजूच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याला इथून पाणी सप्लाय केलं जातं। मित्रांनो, या ठिकाणी हे जे तुम्ही पाणी पाहताय हे तुम्हाला खूप कमी वाटतंय, परंतु आता हा जो ड्रम दिसतोय समोर आपल्याला पाण्यामध्ये तरंगताना, त्या ठिकाणी जर गेलो आपण तर इथं कमीत कमी 300 फूट खोल दरी आहे। खूप अगदी म्हणजे इतक्याशा अंतरावरून इथे खूप खोल दऱ्या आहेत। इथे पाण्याची खूप धोका आहे, परंतु तरीही काही पर्यटक येतात। माहिती नसल्यामुळे इथं खूप जण गचकतात। खूप भयंकर असा हे आहे। या ठिकाणी अनेक लोक येतात, पोहण्याचा, स्विमिंगचा आनंद घेतात। इथे दाखवण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु हा माझ्या आयुष्यातला पहिला व्हिडिओ आहे। मी आज पण कधी व्हिडिओ बनवलेला नाही आहे, आज बनवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। आजची तारीख आहे 1 ऑगस्ट 2025। धन्यवाद।